नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारताचे राष्ट्रपती यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। राष्ट्रपती यावर आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत। याचे 2 भाग अपलोड होतील। आजचा पहिला भाग आहे आणि पहिला प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा। राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे नामनिर्देशित किंवा नियुक्त सदस्य सहभागी होऊ शकतात। हे चूक आहे। योग्य कथने म्हटलंय तर चूक आहे। दुसरा आहे राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकत नाहीत। हे पण चूक आहे, कारण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा याचे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य तेवढे सहभागी होतात। नामनिर्देशित सदस्यांना हा अधिकार नाही। त्यानंतर विधानसभेचे जे की कनिष्ठ सभागृह आहे राज्यांचं, राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य तेवढे भाग घेऊ शकतात। नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकत नाहीत आणि विधान परिषदेचे तर कुठलेच सदस्य भाग घेऊ शकत नाहीत। आणि केंद्र शासन दिल्ली आणि पुदुचेरी यातील सुद्धा विधानसभेचे निवडून आलेले सदस्यच भाग घेतात। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही कथने चुकीची आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही। आता मी थोड्या वेळाला खाली निवडणुकीसंबंधीच प्रश्न होता आणि हा सुद्धा प्रश्न निवडणुकीसंबंधीच आहे। आपल्याला लक्षातच ठेवायचं, लोकसभा राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, दिल्ली पुदुचेरीच्या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य, त्याचबरोबर राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य एवढे भाग घेऊ शकतात। मग आता या प्रश्नामध्ये एक दिले, जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल तर नाही, जर त्याचे बहुमत सिद्ध व्हायचे असेल तर नाही, जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल तर बरोबर आहे। राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं असतं? विधान परिषद। आताच मी काय सांगितलं, विधान परिषदेतले निवडून येऊ का नामनिर्देशित राहो त्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी चान्स नाही। म्हणजेच काय, जर मुख्यमंत्री जर वरिष्ठ सभागृहाचा असेल, विधान परिषदेचा जर मुख्यमंत्री असेल तर त्याला राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 3, योग्य कथने ओळखा। 1952च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत के.टी. शहा हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते। बरोबर आहे। 1952ला जे राष्ट्रपतीची निवडणूक झाली त्यामध्ये के.टी. शहा हे एक उमेदवार होते। त्यानंतर आहे 1969च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एन. संजीवा रेड्डी हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते। हे पण बरोबर आहे। त्यानंतर आहे 1992च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टी.एन. शेषन हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते। नाही, हे चुकीचं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारताच्या राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळासंबंधी खालील विधाने विचारात घ्या। 1. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य। 2. राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य। 3. राज्यातील विधान परिषदेचे सदस्य। मी आतापर्यंत 3 प्रश्न घेतले, तिन्ही प्रश्नामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक याबद्दलच प्रश्न विचारलेले आहेत आणि आता 3 प्रश्नांमधून तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोण कोण भाग घेते। आणि 4थं विधान दिले यांनी दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य।
आता लक्षात आलं, मी तुम्हाला ॲडिशनल पॉईंट सांगितला होता. दिल्ली आणि पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेचे निवडून आलेले सदस्य. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. परत एकदा सांगते, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील म्हणजे लोकसभा असो या राज्यसभा असो या दोन्हीतील निवडून आलेले सदस्य तेवढे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. त्याचबरोबर विधानसभेतील निवडून आलेले सदस्य भाग घेतात. त्याचबरोबर दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील निवडून आलेले सदस्यच भाग घेतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. आता प्रश्न क्रमांक 5. भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत विवाद कोण सोडवतो? आता इतके वेळेस निवडणूक विचारली. आता निवडणुकीमध्ये जर वाद निर्माण झाला तर कोण सोडवते? तर ते अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालय आहेत. फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालय आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालय हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे जर वाद झाला तर तो सोडवतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6. योग्य कथने ओळखा. भारतीय पोस्ट ऑफिस विधेयकाबाबत 1986 मध्ये राष्ट्रपती झैल यांनी पॉकेट विटोचा वापर केला होता. हे एकदम बरोबर आहे. राष्ट्रपती झैल यांनी पॉकेट विटोचा वापर केलेला होता आणि तोही 1986ला. त्यानंतर विधान आहे, संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना नकाराधिकार नसतो. बरोबर आहे. संविधान विधेयक दुरुस्ती करताना कुठलाही अधिकार राष्ट्रपतींना नसतो आणि संविधान दुरुस्ती कुठल्याही सभागृहात पहिल्यांदा मांडू शकतात. म्हणजेच ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. दयेसाठीच्या याचिकेकरता राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. अयोग्य कथने विचारले आपल्याला. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय विचारलंय? अयोग्य कथने कुठली? तर दयेसाठीच्या याचिकेकरता राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेतली जात नाही, हे एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरं विधान आहे, राष्ट्रपती हे त्यांच्या माफीच्या आदेशासाठी कारणे देण्यास बांधील आहेत. बरोबर आहे. हे एकदम चुकीचं आहे विधान. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राष्ट्रपती त्यांचे जी माफी दिली याबद्दलचे कारणे देण्यासाठी कोणालाही बांधील नसतात. आता ॲडिशनल पॉईंट आपल्याला समजावेत म्हणून पाहून घेऊ. तिसरा आहे, माफीचा अधिकार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरला पाहिजे. हे एकदम बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या क्षमेच्या अधिकाराच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट मार्गदर्शन तत्त्वे मांडायची गरज नाही. हे पण बरोबर आहे. म्हणजेच शेवटी परत एकदा सांगते, प्रश्न क्रमांक 7 अयोग्य कथने ओळखा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8. भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोगाबाबत खालील विधाने कोणते विधान चुकीचे आहे? आता चुकीचे विचारले. परीक्षेमध्ये चूक आणि बरोबर यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर चटकन तिथे अंडरलाईन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला काय विचारले. तर पहिलं विधान आहे, राष्ट्रपतीने राजघटनेचा भंग केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. मात्र राजघटनेचा भंग म्हणजे काय याची व्याख्या राजघटनेत केलेली नाही. हे एकदम बरोबर आहे. राजघटनेचा भंग जर केला तर राष्ट्रपतीला महाभियोग लावता येतो, पण राजघटनेचा भंग काय आहे याची व्याख्या मात्र दिलेली नाही. यानंतर दुसरा आहे, महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. बरोबर आहे. जेव्हा केव्हा महाभियोग होते तेव्हा ते राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. यानंतर तिसरा आहे, संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आणि महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. आत्ताच काय सांगितलं, निवडणुकीमध्ये संसदेचे निवडून आलेले तेवढेच सभासद सामील होऊ शकतात.
निर्वाचित सदस्य होऊ शकतात काय? नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक नाही? राष्ट्रपती पदासाठी कुठली पात्रता आवश्यक नाही असं विचारलेलं आहे. तो भारतीय नागरिक असावा. हे तर कुठल्याही पदावर राहा, भारतीय नागरिक असेल तरच त्याला आहे चान्स, नाही तर नाही. राष्ट्रपती पदासाठी सुद्धा ते आहेत. त्याचबरोबर त्याचे वय 35 वर्ण झाले पाहिजे, हे पण बरोबर आहे. तो लोकसभा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, हे पण बरोबर आहे. तो संसदेच्या एका सभागृहाचा सदस्य असावा. अशी काही कुठली अट नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? 1. लोकसभेचे निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. पहिलंच चूक आहे. लोकसभेमध्ये निवडून आलेले सभासद भाग घेऊ शकतात, पण नामनिर्देशित घेऊ शकतात का? नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विचारले. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तरी पण आपण खाल्ले विधानं आपल्या माहितीसाठी वाचून घेऊ. परीक्षेत मात्र उत्तर आले की चटकन दुसऱ्या प्रश्नाकडे पळायचं. दुसरा आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 56 मधील राष्ट्रपतीचा कार्यकाळ नमूद केला आहे. बरोबर आहे. 56 मध्ये काय आहे? राष्ट्रपतीचा कार्यकाळ. त्यानंतर 54 मध्ये काय आहे? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ. निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ म्हणजे काय? तर निवडणुकीच्या पद्धतीत कोण कार्य म्हणजे कोण सहभागी होऊ शकते ते. त्यानंतर तिसरा आहे राष्ट्रपतीवर संविधानाचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवायला जाऊ शकतो. बरोबर आहे. जनतेच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रपती निवडले जातात. बरोबर आहे. जनतेच्या प्रतिनिधीकडून, डायरेक्ट जनतेकडून निवडले जात नाही. जनतेचे जे प्रतिनिधी असतात जसं की आमदार, खासदार, त्यांच्याकडून हे निवडले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 11. डॅश डॅश मिळून बनवलेल्या निर्वाचन मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. अ. संसद व राज्य विधिमंडळाचे सर्व सदस्य. ब. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य, राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य आणि फक्त संसदेचे सदस्य. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर कुठलाच डाऊट न राहता आलं पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. परत एकदा सांगते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सभासद, लोकसभा आणि राज्यसभेतले निवडून आलेले सभासद, त्याचबरोबर राज्य विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य, तेवढे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यातील आमदारांच्या मताची मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित केली जातात. आता आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. आमदाराचे मत किती, म्हणजे आपण विधानसभेतले लोक मतदानात भाग घेऊ शकतात, राज्य विधानसभेतले, मग त्यांचं मताचं प्रमाण किती असलं पाहिजे? तर एका आमदाराच्या मताचं मूल्य बरोबर राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्य विधानसभेचे निवडून आलेले सदस्य गुणिले 1/1000 हे असतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 13. भारताचे राष्ट्रपती राजघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? आता भारताचे राष्ट्रपती राजघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात असं विचारलेलं आहे आणि ते आहे अनुच्छेद 143. 143 नुसार आपण सल्ला मागू शकतो. राष्ट्रपती आपण म्हणजे राष्ट्रपती मागू शकतात सर्वोच्च न्यायालयाकडून, कारण आपली न्यायव्यवस्था कशी आहे? स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. त्यामुळं भारताचे राष्ट्रपती सल्ला मागू शकतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे
पदावरून दूर केले जाऊ शकते. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ही 2च कारणे नमूद केलेली आहेत. आता महाभियोग प्रक्रिया कशामुळे होती? कलम 61 नुसार होती, बरोबर आहे. कलम 61 नुसार भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया होऊ शकते, पण राजघटनेचा भंग एवढ्या शब्दामुळं महाभियोग लागू शकतो. म्हणजे आता आपल्याला हे विधान चुकीचं आहे म्हणता येते. ब आहे, महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सभासदांच्या बहुमताने. ही दोन्हीच्या दोन्ही विधाने एकदम चुकीचे आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही? आता भाग घेत नाही असं विचारलेलं आहे. अ आहे, लोकसभा राज्यसभाचे निवडून आले सदस्य भाग घेतात, म्हणजे नाही. अ कुठं कुठं आहे? 2 ठिकाणी आहे. 2 पर्याय एलिमिनेट झाले. दिल्ली आणि पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य हे पण घेऊ शकतात. म्हणजे क कुठं कुठं आहे? 2 ठिकाणी, म्हणजे 2 एलिमेंट झाले. म्हणजे सरळ आपण या प्रश्नामध्ये उत्तरापर्यंत जाऊ शकतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्य विधान परिषदेचा आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा कसलाही संबंध नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे, राष्ट्रपतीच्या निवडणूक ही एकल संक्रमणीय पद्धतीने होते. त्याचबरोबर आवश्यक मताचा कोटा पण त्याला लागतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ आहे, अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्काचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. आता आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं ब आहे, अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेच्या कोणत्याही कायदा दुरुस्ती करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असू शकतो, बरोबर आहे. तिसरं आहे, अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरता शकतात, म्हणजे वापरता येऊ शकते असं म्हणायचे. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला चुकीचं विचारलं आहे आणि क हे चूक आहे, कारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अध्यादेश राष्ट्रपती काढू शकत नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 18, हा प्रश्न जोड्या लावा आहे आणि जेव्हा केव्हा आपण जोड्या लावतो तेव्हा परीक्षेत पटपट एलिमिनेट पद्धतीनं जायचं, म्हणजे आपलं पटकन उत्तर भेटतं. आता कलम 54 मध्ये काय आहे? एकीकडे कलमे आणि एकीकडे तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 54 मध्ये काय आहे? तर भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ, एकावरूनच याचं उत्तर येऊन जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचे पाहून घेऊ. कलम 53 मध्ये आहे, केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल. कलम 58 मध्ये आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधीची पात्रता. आणि कलम 61 मध्ये माहिती आहे आपल्याला राष्ट्रपतीचा महाभियोग. यानंतर प्रश्न क्रमांक 19, योग्य कथने ओळखा. अ, कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. ब, कोर्ट मार्शल बाबतचे अधिकार राज्यपालाला आहेत. आपल्याला माहीत आहे, आपण भारताचा पहिला नागरिक कोण म्हणतो? आपण राष्ट्रपतीला काय म्हणतो? तर सशस्त्र दलाचे प्रमुख आहेत म्हणतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण राष्ट्रपतीचा काही एक संबंध नाही आहे. राष्ट्रपती पाहिलं वगळला तर 2 पर्याय एलिमिनेट व्हायलेत. आणि ड आहे, मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपालसुद्धा
करू शकतात रद्द? तर बिलकुल नाही. राज्यपालाला हा अधिकार नाही. मृत्यूदंडाची शिक्षा फक्त राष्ट्रपतीच करू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 20 आणि हा प्रश्नसुद्धा जोड्या लावा आहे. चला तर मग पाहूया. एकीकडे परत एकदा तरतुदी आणि दुसरीकडे कलमे दिलेली आहेत. अ मध्ये आहे भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी लावणे. आता आपल्याला माहीतच आहे संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी लावायचं म्हणजे 352 कलम कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. दुसरा आहे महसूल वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध. आपल्याला माहीत आहे 354 कलमानं आपल्याला महसूल वितरणावर बंधने घालता येतात. त्यानंतर क आहे मूलभूत अधिकार अंमलबजावणीची स्थगिती. तर ते आहे कलम 359. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि ड आहे वित्तीय आणीबाणीची घोषणा. 360 कलम आहे आपल्याला माहीत आहे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 21 भारताचे राष्ट्रपती. अ आहे भारताचे राष्ट्रपती सशस्त्र दलाचे प्रमुख असतात. आताच मी थोड्या वेळाखाली सांगितलं ते. ब आहे कार्यकारी मंडळाचे भाग असतात. बरोबर आहे. कायदे मंडळाचे भाग असतात. बरोबर आहे. भारताचे पहिले नागरिक असतात. बरोबर आहे. म्हणजे सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 22 अ आहे जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठविले तर राष्ट्रपतीला त्या विधेयकात संमती देणे बंधनकारक आहे. तर हे चुकीचं आहे. असं काही नाही आहे. तुम्ही राष्ट्रपतीकडे पाठवू शकता पण राष्ट्रपतीला बंधनकारक आहे राज्य विधिमंडळाच्या विधेयकाबाबत असं काही एक नाही आहे. म्हणजे अचुकीचं आहे. त्यानंतर ब आहे राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीस 6 महिने कालावधी राजघटनेने निश्चित केलेला आहे. अशी कुठलीही कालावधी राजघटनेत निश्चित केलेला नाही. त्यामुळं हे पण चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्हीच्या दोन्ही विधाने चुकीची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 23 राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती अ आहे विधेयकाला मान्यता देतात आणि मान्यता राखून ठेवू शकतात. ब आहे राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक पाठवू शकतात. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आता जे काही राज्य विधिमंडळानं संमत केलेले विधेयक राज्यपालांनी जर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलं तर राष्ट्रपती ते विधेयकाला मान्यता देऊ शकतात, मान्यता राखूनही ठेवू शकतात. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाकडे ते पुनर्विचारार्थ सुद्धा पाठवू शकतात. त्यानंतर क आहे राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपती त्यास संमती देणे बंधनकारक आहे. आता मागच्याच प्रश्नात आपण पाहिलं बंधनकारक काहीच नाही राष्ट्रपतीला. म्हणजे क विधान चुकीचं आहे. क कुठं कुठं आहे? 2 ठिकाणी आहे. 2 पर्याय एलिमिनेट होऊन जातात. ड पाहूया. पुनर्विचारात परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास 6 महिन्याच्या आत संमती दिली पाहिजे. हे सुद्धा चुकीचे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 24 जर एखादे राज्य केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास अपयशी ठरत असेल तर राष्ट्रपती काय करतील? एक आहे ते राज्य विधिमंडळास विसर्जन करतील आणि नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश देतील. नाही, असं नाही करू शकत. ते राज्यघटनेतील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्यासाठी जबाबदारी स्वीकारतील. हे मात्र बरोबर आहे. जर एखाद्या राज्यामध्ये म्हणजे
केंद्र सरकारने दिलेले राज्य जर पालन करत नसेल आदेश, तर त्यावेळेस मात्र हे होऊ शकतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत? तर ते आहे गुणात्मक नकाराधिकार. ते वापरू शकत नाहीत. निरंकुश अधिकार वापरू शकतात, त्याचबरोबर तात्पुरता अधिकार वापरू शकतात आणि खिशातील म्हणजेच पॉकेट नकाराधिकारसुद्धा वापरू शकतात. असं म्हणतात की भारताच्या राष्ट्रपतीचं पॉकेट हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या पॉकेटपेक्षा खूप मोठं आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपतीला आपल्या पॉकेट नकाराधिकार जर वापरला तर त्याच्याबद्दल किती दिवस म्हणजे ते विधेयक तसंच पडून राहू शकतं, पण अमेरिकेच्या राष्ट्रपतीला त्यावर काही ना काही तरतूद करावीच लागते. यानंतर प्रश्न क्रमांक 26. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश डॅश यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगळे असते. हो, माहिती आहे आपल्याला की विधानसभेचे सदस्य जे आहेत त्यांचा राज्यागणिक सदस्य वेगळे असतात, कारण आपण मागच्याच प्रश्नात पाहिलेलं आहे आमदाराची संख्या किती निश्चित असावी. आता एक आमदाराचं मूल्य किती असतं, तर त्या राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्य विधानसभेत निवडून गेलेल्या सदस्य गुणिले 1/1000 असं असतं. त्यामुळं भारताच्या निवडणुकीत, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधानसभाचे सदस्य यांच्या मताचे राज्यागणिक वेगवेगळं असतं. यानंतर प्रश्न क्रमांक 27. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. बरोबर आहे. 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सद्यस्थितीत 193 देश आहेत, हे पण बरोबर आहे. आणि ब काय आहे, तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे, हे चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28. खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक लोकसभा व राज्यसभा सदस्याकडून केली जाते. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. तर बरोबर आहे, भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात आणि लोकसभा बरखास्त करू शकतात. पण निवडणुकीत कोण कोण भाग घेते? लोकसभा, राज्यसभा याचे निवडून आलेले सदस्य, त्याचबरोबर विधानसभेचे निवडून आलेले सदस्य एवढे भाग घेऊ शकतात. म्हणजे अचुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. यानंतर प्रश्न क्रमांक 29. भारताच्या राष्ट्रपतीची मानसिक आरोग्य सेवा कायद्याला डॅश डॅश साली मान्यता देण्यात आली. हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे आणि ती मान्यता 2017 दिली. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 30. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवाराचे नामांकन डॅश डॅश कडून सूचित केले जाऊ शकते. आता कमीत कमी निर्वाचित मंडळामध्ये 50 सदस्य असले पाहिजे. म्हणजे निवडून आलेल्या 50 सदस्यांना कमीत कमी राष्ट्रपतीच्या नावाचं नामांकन केलं पाहिजे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमीत कमी निर्वाचित मंडळाचे 50 सदस्य असले पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यासाठी भारतीय राजघटनेने रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते? तर ते आहेत फक्त आणि फक्त राष्ट्रपती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ. यानंतर प्रश्न क्रमांक 32. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे राष्ट्रपतीला संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीस येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्य राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिकाराकडे
सशर्त अथवा बिनशर्त सोपविता येतील, हे चुकीचं आहे. ब आहे, एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधित कार्य भारत सरकार संमतीने त्या सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील, हे बरोबर आहे. म्हणजेच ब बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब एकदम बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 33, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर भारताचा नागरिक असावा आणि वयाची 30 वर्ष. 30 वर्ष आहे का? 35 वर्ष आहेत, म्हणजे अचूक. त्यानंतर राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे, ब पण चूक आहे. नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचे नाव कमीत कमी 10 जणांनी सुचवलं पाहिजे. कमीत कमी 10 आहे का? नाही, कमीत कमी 50 जण आहे. म्हणजे तिन्ही विधाने चूक आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हीटोचा वापर केलेला आहे? याच्या अगोदर आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. कोणी पॉकेट व्हीटोचा वापर केला आहे? झैल यांनी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ते कोणत्या विधेयकाबाबत केला आहे? तर भारतीय पोस्ट ऑफिस विधेयकाबाबत. कितीमध्ये केला आहे? तर तो 1986 मध्ये केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35, खाली दिलेल्या पर्यायापैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली आहे, त्या व्यक्तीचे नाव निवडा. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे शंकर दयाल शर्मा, जे डॉक्टर शंकर दयाल शर्मा जे होते त्यांनी भारताचे मुख्यमंत्री पदही स्वीकारलेलं आहे, राज्यपाल पदही भोगलेलं आहे, त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पद असे चारही पद भोगलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 36, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालय प्रश्न उपस्थित करू शकतो, बरोबर आहे. हे विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होते, हे पण बरोबर आहे. त्याचबरोबर क दिले, राज्य घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही, बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे तिन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत. तर 37व्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये नकार अधिकाराबाबत प्रकाराबाबत जोड्या लावा आहेत. अ गटामध्ये अधिकार दिलेले आहेत राष्ट्रपतीचे: निरंकुश नकाराधिकार, गुणात्मक नकाराधिकार, तात्पुरता नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार. तर निरंकुश नकार अधिकार जो आहे म्हणजे ते विधेयक मान्यता देण्याबाबत कुठलीच कृती न करणे, म्हणजे त्यांना न ते विधेयक परत पाठवणे न त्याला मान्यता देणे, ह्याला निरंकुश नकाराधिकार म्हणतात. यानंतर ब आहे गुणात्मक नकाराधिकार. त्या गुणात्मक नकाराधिकार कसा असतो तर कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकतो आणि हा अधिकार आपले राष्ट्रपती यूज करू शकत नाहीत. यानंतर क आहे तात्पुरता नकाराधिकार. आता हा अधिकार काय असतो? कायदेमंडळावर सध्या बहुमताच्या आधारे मात करणं असते. साध्या बहुमताच्या आधारे तात्पुरत्या नकाराधिकारावर सहजतेने मात करू शकतात मंत्रिमंडळातले माणसं. त्यानंतर पॉकेट नकाराधिकार. पॉकेट नकाराधिकार हा मात्र विधेयकास मंजूर देणे अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठविणे याबाबत आहे. म्हणजे पॉकेटमध्येच विधेयक ठेवणे आपल्या स्वतःजवळच,
याला पॉकेट नकार अधिकार म्हणतात. आता हे सर्व नकार अधिकार आता आपण समजून घेतले. आता याच्यात जोड्या पाहायचं झालं तर निरंकुश नकाराधिकार विधेयकाला मान्यता न देणे 4, म्हणजे 1 अला 4 2 ठिकाणी आहे, 2 पर्याय एलिमिनेट झाले. गुणात्मक नकाराधिकार कायदेमंडळ यावर विशेष बहुमताने मात करू शकतं, म्हणजे 3, म्हणजे आणखीन 2 आहेत पर्याय. आता तात्पुरता नकाराधिकार ज्यावर साध्या बहुमताने मंत्रिमंडळ मात करू शकतं, कला 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यावरून उत्तर येऊन जातं आणि आपण या अगोदर सर्व माहिती घेतलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 38, राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. ज्यावेळेस आपल्याला असे कन्फ्युजन शब्द दिलेत, अचूक आहे किंवा चूक नसलेला, त्यावेळेस पटकन आपण तिथं टिक करून घ्यायची. अचूक आहे म्हणजे आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. तर अ आहे, दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे. राष्ट्रपती कुठल्याही अर्जावर मौखिक सुनावणी करते का? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं आहे ब, राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात. हे एकदम बरोबर आहे, कारण सशस्त्र सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात, म्हणून हे ज्या कोर्ट मार्शल होते मिलिटरीतून त्या गुन्ह्यालासुद्धा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. क आहे, या राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांना घ्यावाच लागतो, म्हणजे क सुद्धा चुकीचं आहे. अ आणि क 2 चुकीचे आहेत आणि आपल्याला अचूक विचारलंय. ब बरोबर आहे, क चूक आहे, म्हणजे यावरून प्रश्नाचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी पण आपण ड काय म्हणते पाहून घेऊयात. राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडू शकतात, म्हणजे ब आणि ड बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 39, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भात अथवा जनहितार्थ मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. तर हे एकदम बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो काही सल्ला दिलाय तो घ्यायचा की नाही घ्यायचा हे राष्ट्रपतीवर ओनली डिपेंड करते, म्हणजे हे एकदम विधान बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. हे पण एकदम बरोबर आहे. म्हणूनच संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एवढे पॉवरफुल असतात, म्हणजे जे आपल्याला नियुक्त्या करतात त्यांना पदावरून काढायचं की नाही काढायचं जर सल्ला विचारला राष्ट्रपतीनं सर्वोच्च न्यायालयात, तर सर्वोच्च न्यायालयाने जर सल्ला दिला की यांना काढून टाकायचं नाही, तर तो मात्र राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कुठली विधाने सत्य आहेत. सत्य म्हणलं की बरोबर, चटकने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. राष्ट्रपतीस अ आहे, राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबाबत दूर करता येते. बरोबर आहे. संविधानाचा भंग झाला की राष्ट्रपतीला या कारणावरून महाभियोग लागतो आणि दूर करता येतो. आत्तापर्यंत एकही वेळा महाभियोग कुठल्याही राष्ट्रपतीला लागला नाही आणि कुठलाही राष्ट्रपती आपल्या देशाचा महाभियोग लागून पदावरून दूर गेला नाही. ब आहे, महाभियोगासंबंधी आरोपपत्राची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात केली जाऊ शकते. हे पण चुकीचं आहे. क आहे, आरोपपत्राबद्दल सभागृहाच्या 1/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या. हे चुकीचं आहे, कारण एकदा राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केला की तो पदावरून दूर गेलाच म्हणून समजायचं आणि महाभियोग प्रक्रिया ही त्याच्या बाबत होणार म्हणजे होणार. तरी पण आपण हे विधाने
चेक करून घेऊया. ड आहे महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस 1 महिन्यापूर्व सूचना किंवा नोटीस द्यावी लागते. हे पण चुकीचं आहे. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. हे पण चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त आणि फक्त अ बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. केव्हा करू शकतात? ज्यावेळेस सशस्त्र बंड किंवा अंतर्गत शांतताचा प्रसंग उद्भवेल तेव्हा राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी सुरू करू शकतात. म्हणजेच अ काय आहे फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण प्रसंगी बरोबर आहे तेव्हा पण राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात आणि फक्त सशस्त्र बंड प्रसंगी दोन्ही पण अ आणि ब बरोबर आहे. अंतर्गत शांतता हा 42वी घटना दुरुस्ती झाली आणि हा शब्द काढून टाकला त्यामुळे अंतर्गत शांतता या शब्दाचा अर्थ विस्तृत होऊ लागला आणि त्यामुळं ज्यांच्या हातात सत्ता आहे ते थोडा जास्त फायदा घेऊ लागले म्हणून हा शब्द काढून सशस्त्र बंड हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीने टाकला. म्हणजे क आणि ड चुकीचं आहे आणि अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रपतीच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ राष्ट्रपती हे सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात. एकदम बरोबर आहे. ब राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती स्वइच्छाधीन अधिकाराबाबत करू शकतात नाही. 12 सदस्याची नियुक्ती करतात पण ते स्वइच्छाधीन अधिकार नाही आहे. त्यांना कला वाङ्मय या क्षेत्रात जे चांगली कामगिरी करतात त्यांना 12 लोक निवडून म्हणजे द्यायचे असतात, नॉमिनेटेड करायचे असतात. त्यानंतर क आहे राष्ट्रपतीच्या संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात. हे पण चुकीचं आहे. आणि ड आहे राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे बरोबर आहे. अ आणि ड बरोबर आहे. बाकी सर्व चुकीचे आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 43 सर्वोच्च न्यायालयाने खाली विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतीच्या दयाच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत. अ आहे दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपती मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही. बरोबर आहे. राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत. हे चूक आहे. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर आपल्या विवेक अधिकाराने करावा तर हे पण बरोबर आहे. आणि ड आहे राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत. हे पण बरोबर आहे. आणि राष्ट्रपती त्यांना वाटणाऱ्या आवश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील. हे पण बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत तर क आणि ब दोनच विधान चुकीचे आहेत. कारण राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकतात आपण अगोदरच्याच प्रश्नात पाहिलेला आहे. आणि विवेक अधिकार हा नाही आहे त्यांचा. यानंतर प्रश्न क्रमांक 44 राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर जेव्हा केव्हा असा लवाद उत्पन्न होतो तेव्हा राष्ट्रपती हे त्यांच्या अध्यक्षाची नेमणूक करू शकतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 45 योग्य क्रम लावा. आता आपल्याला भारताचे राष्ट्रपती दिलेले आहेत त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. अ आहे नीलम संजीव रेड्डी. ब आहे आर व्यंकटरमणन. क आहे ज्ञानी झैल सिंग आणि ड आहे डॉक्टर F.A. अहमद. F.A. अहमद म्हणजेच फखरुद्दीन अली अहमद. हे 5 नंबरचे व्यक्ती म्हणून 5 नंबरचे आणि कार्यकाळ त्यांचा 6वा होता. कारण राष्ट्रपती
राजेंद्र प्रसाद यांनी 2 टर्म राष्ट्रपती पद भोगलेलं आहे. म्हणजे त्यानंतर नीलम संजीव रेड्डी हे 6वे होते. त्यानंतर ज्ञानसिंग झेली हे 7वे होते. आर व्यंकटरमण हे 8वे होते. म्हणजे काय तर क ब म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर याबद्दल अधिक माहिती अशी की नीलम सिंग रेड्डी यांच्या निवड ही बिनविरोधी झालेली आहे. म्हणजे हे एक वेगळं आहे. आपल्याला लक्षात येऊ शकते की बिनविरोधी निवडणूक कोणाची झाली यानंतर प्रश्न येऊ शकते. तर ती नीलम सिंग रेड्डी झाली होती. आणि फखरुद्दीन अली अहमद डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद यांच्या विरोधी प्रतिस्पर्धी होती त्रिदेव चौधरी. त्यानंतर ज्ञानसिंग झेलीच्या प्रतिस्पर्धी होते HR खन्ना. आर व्यंकटरमण यांचे प्रतिस्पर्धी होते व्ही कृष्णा अय्यर. आता आपल्याला प्रतिस्पर्ध्यांवर सुद्धा कधीकधी प्रश्न विचारतात किंवा असं विशेष असलं तर, जसं की ज्ञानसिंग झेली यांनी 1986 मध्ये नकाराधिकार वापरलेला आहे. त्यानंतर नीलम सिंग रेड्डी हे बिनविरोधी राष्ट्रपती झालेत. याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 46 भारताच्या राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दलची मते आणि त्यांच्या उगमस्थानाची जोडणी करणं. आता आपल्याला स्थानाबद्दलची मते आणि उगमस्थान का आहे त्याची जुळणी करायचं आहे. नंतर राज्याचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही असं कोण म्हणलंय? डॉक्टर BR आंबेडकर. पाहून घ्यायचं BR आंबेडकर कुठं आहेत? पर्याय क्रमांक 4 मध्ये. अरे एकावरूनच याचं उत्तर येऊन जाते. 46चं उत्तर आहे 1. पण तरी पण आपण प्रश्नाचं सोडून घेतो, विश्लेषण करत आहोत, त्यामुळं पुढच्या जोड्या पाहून घेऊ. बला आहे कार्यकारिणी, नामधारी आणि घटनात्मक प्रमुख असं सर्वोच्च न्यायालय राम जायवा विरुद्ध पंजाब राज्य यांच्या बदल निर्णय देताना म्हटले होते. त्यानंतर नामधारी प्रमुख नाही असं कोण म्हटलं होतं? तर ते KM मुन्शी यांनी म्हटलेलं होतं. भव्य शून्याप्रमाणे आहे असे वाटत नाही. म्हणजेच HN पंडित हे जेव्हा म्हटले होते भव्य शून्यासारखं आहे वाटत होते, पण असं नाही आहे, तर हे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 47 खालील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? आत्तापोर नियमित राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ सर्वात कमी राहिला. ब आहे डॉक्टर झाकीर हुसेन व फखरुद्दीन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांच्या राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. आता आपल्याला मी आताच थोड्या वेळाखाली सांगितले विरोधी विचारू शकतात किंवा त्यांचा कार्यकाळ या सगळ्या गोष्टी विचारू शकतात. तर आता ही दोन्ही विधाने योग्य आहेत, अयोग्य आपल्याला विचारलेलं होतं प्रश्नात, पण हे दोन्ही विधाने एकदम योग्य आहेत. बरोबर आहे. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली या दोघांचाच केवळ कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही आणि झाकीर हुसेन यांनी तर सर्वात कमी काळ आपला राष्ट्रपतीपद भोगलेलं आहे. 1967 ते 1969 पर्यंत, म्हणजे 2 वर्षच फक्त त्यांनी राष्ट्रपतीपद भोगलेलं आहे. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी होते के सुब्बाराव. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही योग्य आहेत आणि आपल्याला अयोग्य विधाने विचारलेत, म्हणजे दोन्ही अयोग्य विधाने नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 48 राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादन केलेल्या पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणते? तर आपण आता विधाने पाहून घेऊया. अयोग्य विधान विचारले म्हणजे चुकीचं विचारलंय. जेव्हा केव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा कन्फ्युजन होत असेल तर पटकन त्या ठिकाणी चूक आहे की बरोबर विचारले ते करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला चूक विचारले या प्रश्नात. एक आहे कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. आपले राष्ट्रपती सेनापती आहेत, मग ते कोर्ट मार्शल विरोधी सुद्धा दयेचा अधिकार यूज करू शकतात, म्हणजे पहिलंच विधान चुकीचं आहे.
आता आपल्याला उत्तर येऊन गेलं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तरी आपण पुढचे पाहून घेऊत. 2. राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याने करतात. बरोबर आहे. जेव्हा केव्हा आपण दयाचा अधिकार यूज करतात राष्ट्रपती, तेव्हा ते मंत्रिपरिषदेचा सल्ला सुद्धा घेतात. राष्ट्रपतीचा या अधिकार वापराचे न्यायालयीन पुनर्लोकन करता येत नाही. बरोबर आहे. हे पण न्यायालयीन पुनर्लोकन होत नाही जेव्हा राष्ट्रपती दयेचा अधिकार यूज करतात. त्यानंतर घटनेच्या अनुच्छेद 72 नुसार अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्व मांडण्याची गरज आहे. बरोबर आहे. हे सर्व बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 1 चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49. भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कर चालावे म्हणून राष्ट्रपतींना डॅश डॅश करण्याचा अधिकार आहे. हे लॉजिकली उत्तर देऊ शकतो आपण. नियम किंवा एक विशिष्ट चौकट तयार करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात? वाङ्मयशास्त्र, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपती नियुक्ती करू शकतात. आणि असा ऑप्शन कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 51. भारताच्या राष्ट्रपतीच्या स्थानाची मते आणि त्यांची उगमस्थाने. हा प्रश्न रिपीट झाला आहे. हा प्रश्न या अगोदर फॉरेस्ट 2015ला मुख्यला विचारला होता आणि हाच प्रश्न 2014ला सुद्धा फॉरेस्ट मुख्यला विचारलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जास्त काही माहिती न सांगता पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे सांगून देते आणि तुम्ही पाहून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 52. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली तर त्या व्यक्तीने तात्पुरते केलेले आदेश 1 विधिग्राह्य ठरतात, 2 विधिग्राह्य राहतात, 3 विधिग्राह्य अथवा अग्रह सर्वोच्च न्यायालय ठरवते आणि 4 प्रकरण परत्वे ठरविल्या जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधिग्राह्य राहतात. म्हणजे आजपर्यंत जर एखाद्या राष्ट्रपतीनं जे काही निर्णय घेतलेत ते कोणीच रद्द करू शकत नाही. राष्ट्रपतीने जे निर्णय घेतलेत ते सर्वोच्च न्यायालय सुद्धा रद्द करू शकत नाही. आणि जरी परिस्थिती म्हणजे निवडणूक रद्द जरी झाली तरी राष्ट्रपतीने निवडणूक रद्द होण्याच्या आधी जे निर्णय घेतलेत ते एकदम योग्यच असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 53. विधान ए आहे भारताचे राष्ट्रपती हे संघ राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. दुसरं विधान आहे कारण त्याला आर ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. पण आर जे विधान आहे ते येचं बरोबर स्पष्टीकरण आहे. म्हणजे काय तर ते सैन्य दलाचे प्रमुख असतात आणि ते शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. यामध्ये समन्वय नाही म्हणून कारण बरोबर नाही या विधानाला. पण दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 54. आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे. राष्ट्रपतीबद्दलच्या स्थानाबद्दल असे कुणी म्हटलेलं आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं सांगितलेलं होतं की वास्तव सत्ता दिली नाही पण त्यांचं स्थान जे उच्च ठेवले. जसं की आताच आपण 52व्या प्रश्नात पाहिलं की निवडणूक जरी रद्द झाली तरी त्याच्या अगोदर जे राष्ट्रपतीने निर्णय घेतले ते रद्द करू शकते का? सर्वोच्च न्यायालय सुद्धा करू शकत नाही. म्हणजे प्रतिष्ठा जी आहे ते त्यांची बाधित राहते, अबाधित राहते. त्यांना बाधा कुठलीच येत नाही. म्हणजेच हे एकदम म्हणजे वाक्य सुटेबल असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. यानंतर प्रश्न क्रमांक 55. भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कार्यकाल सर्वात कमी होता? आत्ताच आपण पाहिलेलं आहे एका प्रश्नामध्ये की सर्वात कमी असा कार्यकाळ झाकीर हुसेनचा होता. फक्त 2 वर्ष
सर्वात कमी कार्यकाळ हा झाकीर हुसेन यांचा होता, 1967 ते 1969, म्हणजे अवघ्या 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. त्याच्यानंतर फखरुद्दीन शाहचा पण कार्यकाळ कमीच होता, पण फखरुद्दीन अली अहमद यांच्यापेक्षाही झाकीर हुसेनचा कार्यकाळ हा कमी होता. यानंतर प्रश्न क्रमांक 56, संसद सत्तासीन नसताना राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरे नाही? आता आपल्याला खोटं विचारलंय किंवा चुकीचं विचारलंय, पटकन त्याच्यासमोर करून घ्यायचं म्हणजे लक्षात राहतं. तो संसदेत ठेवले जाईल सदस्य सत्ताधीन झाल्यावर 6 आठवडे समाप्तीपूर्वी तो अमान्य करणारा ठराव पारित केला गेल्यास ठराव अंमलात येईल. बरोबर आहे हे. 6 आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतीचा आदेश कायम होईल. हे मात्र चुकीचं आहे. जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकाच्या आधी निमंत्रित केले गेले तर 6 आठवड्याच्या कालावधीत त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजता येईल. हे पण चुकीचं आहे. म्हणजे ब आणि क तर चुकीचं आहे. कुठं आहे ब आणि क? एकाच ठिकाणी आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे खरं नाही. बाकी आपण ड पाहून घेऊ. जर दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या दिनांकाला आमंत्रित केली गेली तर 6 आठवड्याच्या कालावधीत त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजता येईल. म्हणजे 6 आठवड्याच्या मागपुढे जरी झालं एखादं विधेयक तर किंवा अध्यादेश, तरी जे नंतर तारीख आहे त्याच्यापासून 6 आठवडे कालावधीत धरला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 57 विधानाचा आहे हा पण प्रश्न. आता आपल्याला विधान आणि त्याचं स्पष्टीकरण या दोन्हीमध्ये समन्वय आहे का नाही किंवा ते स्पष्टीकरण बरोबर आहे का नाही हे पण पाहावं लागतंय. त्यामुळं विधान वाचताना व्यवस्थित वाचायचं. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने होते. बरोबर आहे. संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो. दोन्ही बरोबर आहेत. पण आता निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते आणि नाममात्र सत्ता आहे, यामध्ये कुठलाही समन्वय आहे का? नाही. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण ब हे विधान येचं योग्य स्पष्टीकरण नाही. असं कुठल्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 58 राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते? म्हणजे आता राष्ट्रपती जेव्हा पंतप्रधान निवडतात किंवा एका सत्ताधारी पक्षाचं मंत्रिमंडळ निवडतात तेव्हा काय काय निकष आहेत? तर ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. हे तर एकदम बरोबर आहे. ज्याला जास्त लोकसभेच्या सीट्स भेटतील त्या पक्षाचा पंतप्रधान होतो. त्यानंतर ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीत असावी. राष्ट्रपतीची मर्जी फक्त राज्यपालाच्या बाबतीत चालते, पंतप्रधानाच्या बाबतीत नाही चालत. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमता विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. तर हे पण बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि क बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 59 खालील विधाने लक्षात घ्या. अ आहे केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपती ठिकाणी विहित आहे. बरोबर आहे. कार्यकारी सत्ता आहे आणि तो नामधारी प्रमुख सुद्धा आहे. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाची सल्ल्याची गरज नाही. भारताच्या राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागते आणि पंतप्रधानाचा सुद्धा सल्ला घ्यावा लागते. म्हणजे ब चुकीचं आहे. ब 3 ठिकाणी आहे म्हणजे यावरून उत्तर येऊन जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तरी पण आपण क विधान पाहून घेऊया. भारताच्या राष्ट्रपतीच्या लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. हो बरोबर आहे. भारताला राष्ट्रपतीला लोकसभेचं विसर्जन करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 60 भारताचा राष्ट्रपती आपल्या
राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? तर ते देतात उपराष्ट्रपतीला. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आहे, जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपती निवडून होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. तर हे चुकीचं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर राष्ट्रपती पद आणि उपराष्ट्रपती पद जर रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पद भोगतात. त्यानंतर ब आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संसदेत नमूद केलेला आहे. हे पण चूक आहे. भारतीय संसदेत वयोमर्यादा काही नमूद केली नाही. भारताच्या राष्ट्रपती संसदेचा भाग आहे. बरोबर आहे. भारताचा राष्ट्रपती हा संसदेचे एक अंग आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क तेवढं बरोबर आहे. अ आणि ब चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 62. भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभा यांचे सदस्य असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 63. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश ज्यांना काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळायला भेटली? तर ते आहेत एम हिदायतुल्ला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 64. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदार असतात? तर आपल्याला माहीतच आहे, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे निवडून आलेले सदस्य, म्हणजेच सर्व. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. म्हणजेच प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात? आता आयोग कोणत्या कलमाने नेमू शकतात असं विचारलेलं आहे आणि ते कलम आहे 340. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 67. खालील राष्ट्रपतींच्या त्यांच्या पदनियुक्तीक्रम लावा. आता परत पदनियुक्तीक्रम लावायला सांगितले. सर्वपल्ली राधाकृष्णन हे 2 नंबरचे व्यक्ती म्हणून राष्ट्रपती होते आणि राजेंद्र प्रसाद 1 नंबरचे होते आणि त्यांचा 2दा कार्यकाळ झालेला आहे. म्हणजे क कोणत्या ठिकाणी पहिले आहे? एकावरूनच उत्तर येते पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. यानंतर प्रश्न क्रमांक 68. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितले की प्रतिस्पर्ध्यांवर सुद्धा प्रश्न येतो. तर त्यांची प्रतिस्पर्धी होती लक्ष्मी सेहगल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 69. डॅश डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात राष्ट्रपतीची. बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 70. भारताच्या आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2दा राष्ट्रपतीपद भोगलेलं आहे? फक्त 1 आणि एकच आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भोगलेलं आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हे राष्ट्रपतीचा भाग 2 इथेच संपतो.